बसले ना. मग तुला म्हशीचा आणि रेड्याचा फरक नाही कळला? काही मित्राने विचार केला, म्हणलं माझ्या म्हशीला 4 सोड्या हा एकूण लागतोय. झाली तयारी? मी मला विचारते. चला नंबर 1. काय म्हटली का बाई? काय घेतलं? मी माल घेतला म्हणजे असं तुझं नव्हतं ते. तर मग मी माल घेते साधा सरळ सोपा एकदम सुटसुटीत. साधा घे, घेतला, सरळ घे, घेतला. सुटसुटीत काय घेऊ नको. का बरं गं बाई? बाई मागच्या टायमिंगला मी सुटसुटीत घ्यायला गेले 9 महिने 9 दिवस गुटगुटीत होते. आता येण्याची साडी मग चुकलं म्हणून असं ना काय? अशी भानगड झाली. काय घेतलं? मी माल घेते चक्का. हाय का मक्का? अगं म्हणून ते घेतलंय ना. नेसती काय? एकदम साधी साडी. काय घेईना? एक गाडी घातली. काय थांबा. चला नंबर 2. काय घेतलं? मी सांगू? सांग. चुडा 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 चुडा. काय घेतलं परत सांग. चुडा 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 चुडा. आता माझं काय भाडे नाही आणलंय काय? अगं चुडा चुडा. चोळा घेतली. नेसती काय? साधी साडी. दागिना. फुल्ली. काय बोलली? काय 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 काय? चला या पुढं. काय ए, घेतलं? सगळ्या पुरीला विचारलं. तू घेते काय नेसते काय? तुझं काय सांगते का नाही? रांजण भरून कडी. काय येड लागलंय का तुला? हा. अगं या पुरीने एवढे चांगले चांगले माल घेतले. मग? त्या चांगल्या मालाचं तुझ्या कडीला कोण का गिऱ्हाईक? अगं नाही टोपीवाल्यांची उडी. कसं काय गं? या टकी कडीचं मला बाजारातून मांडला. आवाज का दिला? घ्या रे कडी. घ्या रे कडी. उठलेच कडी. कडी खायला 20 रुपयाला फुरका बिगर जातावर आणि कवर पडवर पा. नेसलीस काय? साधारण साडी. तुमच्यासारखी साडी नसून मला जमणार आहे का? मग? फक्त परकर चंपर घातलाय. बरोबर आहे. आपल्याला जायचं हो ना पाण्यात. गं. साडी नेसली माझ्या पाय बसून पडशील कांबड्यात मोडून जाईल. साडी नेसणार नाही. नाही. परकर जंपर घालणार. पण मावशी खोटे एवढं पाणी लागल्यावर जरासा परकर वर घ्यायचा. आणि गुडघ्या एवढं लागलं. अजून जरासा वर घ्यायचा. मांड्या एवढं लागल्यावर अजून जरासा वर घ्यायचा. असं किती वेळा वर घे ना. जोपर्यंत दार लागत नाही मी वर येत नाही. झाली तयारी? निघा. निघा.
पोशाखात माझ्याकडे येत होतं. कशाला तुला आम्ही पैसे चौकशी करते. पुरा आंबे आंबे या कोपऱ्यात आहे का? ए तुझे पुरींकडे नाही म्हटलं माझ्याकडे कशाला असतं? हे बाबू काय गं? पोरीकडे चौकशी केली. पोरीकडे काय आंबे नाही. माझ्याकडे 2 आंबे होते. तुला दिला असता पण घोटाळा झालाय. काय झालं दाबून दाबून कोया गेल्या सटकून. आता ग आणि त्याचे सालपोटे पण काही कामाचे राहिले नाही. मग काय करतो? तू एक काम करतो का? काय करू? माझी पपई खातो का? म्हणजे पपई खायलाही चालेल. कशाला आपण मारतोय? त्या म्हातारीला मारतो आम्हाला थांबा म्हणतो. तू कुणाचा? या रस्त्यात काला. तुला कोणी काढलं रे? अगं आयो नाही, इकडे कोणी धाडला रे? तुला आमची दाखवली कोणी? काय गं? गेल्या जाण्याची पावलं. अजिबात तोंडून शब्द काढायचं नाही बरं का? गप्प म्हणत पण नुसतं माझ्या नादी लागत तर मी नाही बेकार होईल. ऐकायला येतं का तुला? काय झालं? ए, मुस्काट थोडे जास्त आवाज. तिथं मुस्काट द्या. कोणत्या गिरणीचं पीठ खाती? काय झालं गं? जागची हालती तरी का? मला लय रागाची चिळकांडी आली गं. तिच्या नादी लागू नको. का गं? ती रोगिष्ट आहे. रागिष्ट? हा, रागिष्ट आहे. एक तर तिला राग येत नाही. येत नाही. आला तर कुत्र्याला गो खाऊन देत नाही. कुत्रं तरी तर झोप. ते बेकार राग आहे माझा. कोण आहे? सांग लवकर. कारण म्हातारे थाटपाट करून नट्टापट्टा करून डोक्यावरती दहायचे माटे. मग मला एक सांग, तुम्ही आलात कुठून? मागच्या गावावर. निघालात कुठं? पुढच्या गावावर. अगं त्या गावाचं नाव गाव मला माहितीये. मी काय बोलते कळते का तुला? काय? अगं मी तुला असं विचारतो, तुम्ही आलात कुठून? मागच्या गावावर. निघालात कुठं? पुढच्या गावाला. अगं त्या गावाचं नाव गाव तुला माहित नाही, तिला कुठं विचार. आलो का? अगं आलो गोकुळून चाललं मथुरीच्या बाजारात. आलोय कोखडी तू चालू आहे मुतायला. ए, मथुरीच्या बाजारला. हा मथुरीच्या बाजारला. म्हणजे मथुरीच्या बाजारला कुणाच्या उपमानं? नवऱ्याच्या. काय सांगतीस? ऐकतोस तू मग? म्हणजे प्रथम नवऱ्या चौकून घेतला आणि तुम्ही बाजारात निघाला. तुम्हाला माहित नाही तुमच्या नवऱ्याचाही नवरा मी या ठिकाणी उभा आहे का? शाबास. मावशी नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने कोण गं? बघ आता आपल्या सख्या सासूचं सावत्र साडूचं थोरलं पोरग. तो नाही डबल नवरा. आहे? डबल नवरा. बाई मी तरी विचार केला. काय गं? म्हणलं पाठ मला डबल बोचा कसं काय लागला? अगं थेरडे आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणार ए, म्हणतोय. कोण रे तो हे असा? अगं तो नाही, ज्यांनी तुम्हा सर्वांना केलं तसा तो मी. अरे वा. होय, हो हो हो. काय म्हणलं भाऊ? तुम्हा सर्वांना केलं तसा तो मी. आम्हाला केलं केलं ना ग? म्हणून एवढा वाळलाय काय? कशाला ग? मला केलं का? म्हातारे सगळ्याच्या अगोदर पहिल्यांदा मी तुला केलं. केला सनबर का? मग? पण त्या टायमिंगला मी झोपीत असत. ओय, काय केलं? काय केलं म्हणतोय का काय? अगं मी काय केलं? काय? निर्माण केलं, निर्माण करता करीता ह्या जगाचा जगनायक. निर्माण करणारा. वॉशिंग पावडर निर्म्यावाला. तो बी नाही. हा? जगाचा जगनायक. हा उमाजी नायकाचा पुतण्या. तो बी नाही. ए कोण आहे तुम्हा असं? अगं ते कोण होते? तू कोण आहे माझा? त्यांनी क्रांती लढवली. तू काय केला असं उद्योग? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. काय 5-6 महिन्याला तुला ठेवला होता. कशाला ना? गाव विटायला गं. का रे बाबा तुला वळताल्या तू कोण सक्का स्वयरा काहीचा नवरा. माझा नवरा. मग काय तर? मला त्या नवरा करून तुम्ही राहत कशा? का? आम्हाला नवरे नाहीत का? होय. प्रत्येकीला नवरा आहे. बोलू. पण सासूबाईला तोंड बघायला मिळत नाही. जाऊ दे, नको रडू. मी त्याला सांगते. अरे भाऊ थांब ना, मी सांगते ना. अरे भाऊ रडती का? माझं तोंड होती. मी सांगते थांब. प्रत्येक पोरी नवरा आहे. बर 6-6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही. त्याचं कारण? वर्षभर भागत आहे ना. बदनामी करायला मी सांगते. ए बाई अगं आपलं गाव- ए बाबा आमचं गाव लय चांगलं चांगलं. आणि गावातली सगळीच माणसं लय चांगली. चांगली. वेळे काळेल्या प्रसंगाला कुणी बी धावून येतो. धावून येतं. पण एवढ्या खोड्यात जाऊन चौकशा करणारा कोण रे तू? म्हातारे तुला मारून मारून यांना पहिरं करून टाकीन. याच्यातच राहते. कशात? लुगड्या. लुगड्याचं नाव घे मग. सारखंच मारायला लागला त्याला सांग बरं तू. तसं नाही म्हातारे, मला एक सांग, हे तोंड कशाला दिले? मटण खायला सकाळ डोंबी चांगलं बोलायला. चांगलं बोलायला आणि डोळे कशाला दिलेत ग? बीपी बघायला. मग आंधळे हे माणसं वळ खायला. अरे हे माणसं ओळखायला. म्हणजे एकांतरी तुम्ही मला ओळखलं नाही नाही. आहे का नाही? मग मला एक सांग, कुकळामध्ये राज्य कोण करतं ग? देशी दारूवाला. याचंच लोक कशाला आहे. गं? त्या अंगो हातभट्टी बॉबी. जिरली नाही का तुझ्या? अगं गोकुळचा राजा नंद. आनंद नंदाला मुलं किती ग? कोण? त्यांची नावे? अरे 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 कुणाला काय विचारावं हे तरी कळतंय का तुला? सांग. हा? तुम्ही लहानचं मोठं केलं. रात्रंदिवस त्यांना बोकांडी घेतलेत. कडे खांद्यावर इकडं. हा कडे खांदर घेतले. आणि त्यांची नाव? गोकुळचा राजा नंद. नंदाला मुलं दोन. थोडा बळरामांना हाकता तो श्रीकृष्ण. आहे का नाही? मग जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणता, अगं मी तुमच्या सामने उभं आहे, माझं दर्शन घ्या. बाई तू कृष्ण आहे का? आहे ना ग? मला पदर घेऊन जा ना मग. का ग? तू कृष्ण आहे? आहे ना? कन्हैया. कन्हैया. नंदाचा काना. काना. बळा. काय ग? तू मला नाही ओळखलास. तू का कोण? अरे मी तुझी मम्मी देवकी. काय सांगते? हे दोन मोठे आयो. काय करत होतीस? मेला मुर्दा कृष्ण आहे मला बाई पाजायला गेले. दूध आहे तुला? कचा कचा वडायला. काय? ए बाबा आम्ही काय कृष्ण पाहिला नाही. मी काय पुन्हा कृष्ण पाहिलाय? कसा होता? काळ्या सगळ्या रंगाचा. रंगाचा. हरणासारख्या डोळ्याचा. डोळ्याचा. त्याच्या पायी पद्म. याच्या पार
ए अगं भक्तांनी नारळ फोडून शिंतोडे उडाले. खाली बसून मुताचा आहे ना. ते बाकीचं जाऊ दे ना. पण काय त्याची ती सप्तसुराची बासरी. सप्तसुराची एका बोकाची वाजवायचं. त्याच्या बासरीच्या डोक्यावर दिली. तुम्ही याची बासरी पाहिली? नाही. तुमच्या नशिबात नाही. का गं तू पाहिली? मी पाहिली. कधी? बाई मी काल येमरोडावर पाण्याला चालले होते. हा. हा वर कळमाच्या झाडावर बसला होता. बरं. मी खाल्ला याची बासरी पाहिली. केवढी होती ग? एवढी होती. बासरी एवढी एवढी असती. अवघाताची असती. आऊ खाताची असते पण उंचावर बसल्यामुळं छोटी दिसत होती. काय बाय बासरीला सजवली होती. कसं ग? साईडला 2 मोठे. कशाची? यासमाचे. साईडला सगळ्या चुरमुळ्या. कशाच्या? यासमाच्या. बरं. आणि एकदा घा भाऊ बासरी वाजायला लागला. लागला. ते 2 मोठे लटू 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 हलायचे. ए बाबा अशा रूपाचा गुणाचा आम्ही कृष्ण पाहिलाय. त्या कृष्णात आणि तुझ्या जमीन आसमानचा फरक आहे बाबा. तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तू काहीतरी तू कृष्ण आहे ना. आम्हाला थोडक्यात पटलाची थोडीशी माहिती सांग. बस एवढंच ना. मी माझी माहिती सांगतो. प्रथम बोलले हात जोडायचा. काय गं? हा जोडा. जोडले. हात जोडले. दोन्ही डोळे घट्ट टाकायला सांग. थोडे डोळे पण झाका. झाकले. झाकले. काय गं? मावशी हो. यांनी हात जोडायला लावले. बघ ना. डोळे पण झाकायला हा लावले. ना. डोळे झाकायला लावून काय करणार आहे ग? आपल्याला चोखोबार देणार रे ग. आता त्याने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्यावा. थंडी गारलं तर तुझं नांगरून घे ना. माझं पडील ठेवायचं. मग तू हात जोडणार होता असा. हात जोडले. जोडले. डोळे झाकले. झाकले. पुढचं काय दिसतंय का? काय भाऊ? करू का सुरुवात? या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्या परिणाम चांगला ढिला पडशील. कशाला? आम्हाला हात जोडायला डोळे झाकायला कर आमच्या दुकानाचं शटर झालं बरं नाही थातन कर सगळ्या चिवड्याचा सत्यानाश. तसं नाही का? मी माझी माहिती सांगायला सरपंच असं म्हणत होतो. सांग. ऐक. नंदा घरिता मुरारी जन्मला वसुदेव देवकीच्या उदरी रहिवास मानवै कुंठपुरी सारथी अर्जुनाचा झालो मी गवळणी कुंजवनी हरी तारिता धेनु. धेनु म्हणजे काय ग? काय म्हणला? धेनु. दूध देणारी बाई. अगं अगं काय म्हणला? काय दूध देणारी काय? काय 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 काय? कुंजवनी हरितालितो धेनु नाचती गोपाल हरिवदनी वेणू गवळणी. अरे बोला कुंडली कवरदे. हरी विठ्ठल ज्ञानदेव. तुकाराम गणनाथ महाराज की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. साईनाथ बाबा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कैलासवासी तुकाराम खेडकर की जय. कैलासवासी कांताबाई सातारकर की जय. मलगबाई जागाली. मलकबाई राजा आली. मलगबाई जागाली. मलकबाई राजा आली. ओपळ्याला बागाली. ओपड्याला मागदिली. ओपळ्याला बागाली. ओपड्याला मागदिली. तसं आहे का ते? मग? सुपात जोंधळ बोळीते. काय म्हणली? सुपात जोंधळ बोळीते. आणि बाई मी खुशाल मग ऊसाचं बोंगळी झोपते लय पाचाड गप्पा असतो नाही का? सोपात जोंधळ बोळीते. बाई सुपात जोंधळ बोळीते. बाई सुपात जोंधळ बोळीते. बाई सुपात जोंधळ बोळीते. गाईला चारा टाकीत होते. गाईला चारा टाकीत होते. गाईला चारा टाकीत होते. गाईला चारा टाकीत होते. बाई गाईची दारात गाडीते. बाई गाईची धार मी काढते. बाई गाईची धार मी काढते. बाई गाईची. काय करत होतीस? गाईची
बाबांनी माझी भक्ती केल्याशिवाय मी जाऊन देणार नाही. तेव्हा मी शरणार कशाप्रमाणे अगदी मुंगी बरोबर पाहिलं का किती लिहिलं का किती नम्रता. लहानपणात आहे का तेव्हा म्हणजे साखरेचा शिरा ते रवा शिशरला आली शरणारी भाऊ ह्या 3 माझ्या मुली ह्या 3 एकंदरीत 3 मुली तुझ्या. नवरा मेल्यावर झाल्या अगं नवरा मेलं मग ह्या मेल्यावर नवरा झाला. अगं उलटली सगळी वाटली नाही उलटली उलटली उलटली. अरे माझ्या पुरी आहे तुझ्या पुढे आहे ना हिचं नाव 1 नंबरची ही 1 नंबरची ही माधुरी दीक्षित पिक्चर मध्ये घुसली ए दिसते का नाही तुझी आहे ना तिच्या म्हणजे ही माधुरी दीक्षित तिच्या नवऱ्याचं नाव अनिल कापूर आणि कपूर 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 हा. आणि आडनाव त्याचा तेजाब 2 नंबर ही ऐश्वर्या राय ऐश्वर्या राय जगातील स्वप्न सुंदरी आहे का नाही. काय चाट येतो तिला काय झालं ही गोधडीत मुदती अगं हा कोणती गोधडी वळली असती हा ऐश्वर्या राय ऐश्वर्या राय तिच्या नवऱ्याचं नाव अभिषेक बच्चन बच्चन म्हण. बच्चन आहे का नाही हा. आडनाव सरकार राज सरकार राय ही 3 नंबर. हिला बाजारला जाऊ दे भाऊ का ग हिला नवऱ्याचा लय तर असेल नवऱ्याचा त्रास आहे सांगत नवऱ्याचा लय तर असेल काय करते गेली ही तिच्याकडनं चुकतंय काय करते? ही त्याला करून देत नाही काय स्वयंपाक पाणी स्वयंपाकाचं तो नाव घे. बिचारा कंपनी कामाला आहे हा. मग त्याला ते जाऊन देत नाही मग तो काय करतो दारू पिऊन येतो हा. हात हळूहळू वागतो काय घरात नाही घालीत का बाहेर आवाजावर टीव्हीचा आवाज वाढतो हा, हा. हिचं नाव हिचं नाव आर्ची आर्ची हा. हिचं नाव आर्ची आर्ची नवऱ्याचं नाव वर्षा शाबास आणि आडनाव सैराट सैराट पार्किंग लावा म्हातारे एकंदरीत 3 मुलींची नावं सांगितली तुला नाव असेल गाव असेल मला लय लाज वाटते बाबा. ए नको लाज नको अगं लाज तुला त्याच्या अंगावर पडती. लाज त्याने थांबला तुला असते का अशी? माझं लाज ना असं ग बस काय नको लाजू माझं नाव तुझं नाव चिंगी चिंकी त्या काळातली मी भोंगळी बाई ए अगं, भोळी त्या म्हणजे काळात- भोळी हा भोळी 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 चिंगी नाव चिंकी हा. तुझं नवऱ्याचं नाव भंगी नवऱ्याचं नाव भंगी आणि आडनाव ग उलटी टांगी भक्ती करा
अरे लाज धर जरा लाज जीवाला. सगळं खुशाली विचारतो ना, लाज काय देतो का अरे या जनाची नाही तर मनाची थोडीफार लाज धर. पण झालं तरी काय सांग ना. अरे परमेश्वराने तुला सुखी केलं. गावचं तू गावचं श्रीमंत माणूस. बरोबर आहे. आपल्या गावचे लोक दुसऱ्या गावात तमाशा बघायला जाते. जरा जीवाला थोडीफार शरम वाटली पाहिजे. काय केलं पाहिजे यावर्षी काय जरी झालं तर गावात तमाशाचा कार्यक्रम यात्रेला आला पाहिजे. आणू ना. जसं जगताप साहेब आणि धरतीवर स्वर्ग उतरलं, या बेल्याची पावनभूमी केली आणि लोक कलावंताचा सन्मान करून या जनतेला आनंद दिला. बरोबर आहे. दिल्लीच्या दरबारात असं सुख नाही. जसं इंद्राचा दरबार भरला असं बेल्यात त्यांनी स्वर्ग निर्माण केलं, तसं आपल्या गावात तमाशाचा कार्यक्रम आणला तर आणखीनच आनंद होईल. बरोबर झालाच पाहिजे. त्यासाठी तुला ताबडतोब फोन लावला की चांदेकर काय जरी झालं तू गावात आला पाहिजे. अरे तुला माहित नाही का, आता मुंबई पुण्याला मी कामाला होतो. तिकडे काय परवाना भरपूर महागाईच्या भडका वाढल्यामुळं गावाकडे म्हणलं तर 15 एकर जमीन आहे, तीच कसली पाहिजे. आणि त्याच्यात शेतकऱ्याला फळ झाडाला अनुदान सुद्धा द्यायला लागलं. सरकार म्हणतंय झाडं लावा, पाऊस पाडा, झाडं लावा. ती स्कीम मी राबवली. आता मुंबई पुण्यात सोडलं आणि तू खेड्यामध्ये शेती करायला लागला. अरे माझ्या शेतकरी दादाचे जीवन माणसंच काय, पशु पक्षी सुद्धा अन्नाचा घास खातात. तू शेती करायला लागला, मला आनंद वाटला. त्याचं काय झालं, 2 एकर ऊस होता तो मोडून टाकला. तिथं 200 झाडं बसवले. 200. अरे लेका ऊस कशाला पडायचा. अरे ऊसाला काय अनुदान भेटतं का. अरे 5 लाख रुपये आले असते. झाडाला अनुदान भेटतं म्हणून मी डोकं चालवलं. 1 वर्ष झालं अनुदान भेटाना, 2 वर्ष झाले अनुदान भेटाना. पहिला माल तर चांगला कळी झाला, म्हणलं अनुदान का भेटलं म्हणून डोकं चालवलं. तलाठी ऑफिसात गेलो, तलाठी भाऊसाहेबाला घेतलो, सरकारला घेतलं, डायरेक्ट वावरात झाडाचे फोटो काढून आता अनुदान भेटणार. पण ते उलट झालं. काय झालं. ते झाडाचे फोटो काढले होते का, ते डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशनला नेले. पोलिस आलं गांजाची झाडं लावून समाज बिघडायचं काम करू नका. गावची यात्रा भरणं म्हणजे दोघं तिघाचं काम नाही. यात्रा कमिटी सक्षम लागते आणि गावकऱ्याची सुद्धा साथ लागते. तर जसं बेले गावडी जगताप साहेबांना साथ दिली आणि आनंद झाला, तसं आपल्या हुशार कोण रविवाडे नगरकर गणेश बिडकरांना आवाज देतो आणि यात्रेचं नियोजन करू. चालेल. रविवाडे नगरकर गणेश बिडकर. काय झालं गणेश, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं पण चांगलं बाहेर गावी कामाला होतो. काय सांगतो गावच्या आता लई दिवसाचा गावाकडे आला. आता तुला माहिती मला 2 पोरं एवढे मोबाईल ना. अरे एवढे आणि मग काय यात्रा मित्र फिरलो, संध्याकाळी जेवण घालवले. आता लई दिवसाचं मी पण घरी नव्हतो ना. थांबलेला बायको बसून. आणि मग काय माझ्या बायकोचं काय असतं ते काय झालं. संध्याकाळी झोपल्यावर मला स्वप्न पडलं. स्वप्नात बोवायला मला स्वर्गात घेऊन गेला. स्वर्गात घेऊन गेला. आता शेवटी ते करे स्वर्ग शेवटी स्वर्गात असं गेलो. आता तिथं कधीच्या नावात भेटला वाचा खाल्लं. आता तुम्हाला कधी भेटलंच नाही तर तू पडलं. बोवा सगळं होता. बोवा म्हणलं तू काय तुला लागलं तेवढं का स्वर्गात तुला नेले मला काय कमी पडून देणार. मी आपलं खाल्लं पिल्लं इकडे तिकडे फिरायला लागलो. आणि ते ब्रह्म ऋषी होते का त्या लागले ते इंद्रापाशी नाचायला लागल्या. तुला माहिती मला पहिला प्रश्न तमाशाचा नामाशाचा लावणी आणि मी आपलं जाऊन बसलो. काय चालू होता डान्स काय आणि त्याच्यात मला आली सण असला स्वर्गात जाऊन मी आता म्हटलं इथं जर कुठं जर सण असला जावा लोक म्हणतात खालून माणसं त्यांनी कुठं घालतो त्याला सवयीच आहे. बोवा पशी गेलो गेला. बोला म्हणलं मला सण असला बोवा म्हटलं याच्यामुळे तुला मी कुठे घेऊन जातो. जा म्हणजे तिकडे इकडे तिकडे कुठेतरी जागा पण सण असलं बस कुठेतरी जाऊन बस. आता माझ्या परत आली होती. मी संडासला जाऊन बसलो. परत अडचण आली. काय पाणी कुठे नेलं होतं. पाणी त्याला काय पाणी लोक नाव ठेवते. परत बोवा पशी गेलो गेला. बोला म्हणलं काम झालं बरं का पण पाणी नाही भेटलं. तसा चिठी धरून गेला यायला. बोल म्हणला किती नाळ आहे काय जा म्हणे तिथं बांधावरचं जवळ टूप ठेव आणि काय असं तुझा कार्यक्रम करून घे. मी गेलो तिथं बांधावर गेला. तसा जोर लावला हिसका लावला दवत उपटाना ना असं ना तेच स्वर्गातलं गवत असा पाय लावला गवतच उपटाला डोकंच फिरलो. मग 2-4 चोर काढले. असा पाय लावला असा गवत चढलं. 1 2 3 म्हणतात तसा झटक्यात दिला. बायकोनी लाथोट खातो खाली पडलं. एकाच लाथेट बायको मला काय म्हणते चड्डीत हागला माझ्या उपटायला लागला. डोक्याची केस आता
तुमचं कसं माझं एकदम चांगलं चाललंय तुमच्यासारखा साधा सुद्धा नाही राहिलो अरे आपल्याला 50 लाख रुपयाची लॉटरी लागली तुझी लायकी 50 लाखाची लागली तर चुकून आता काय होतं त्याला मग म्हणलं काय तरी उद्योग केला पाहिजे धंदा केला पाहिजे 50 लाख देऊन नुसते उडवायचे नाहीत मला घ्यावं काय तुला घ्यावं तर ट्रक बरोबर बरोबर रिक्षा घ्यावं तर रिक्षावर बरोबर आहे हॉटेल टावत हॉटेल पुढे बरोबर आहे. करायचं काय तुला माझी आपली 50 एकर जागा जमीन हायवे रोडला दिलं मोठं गार्डन टाकून शाबास गार्डन टाकलं मोठं काय आणि बाहेर देशातून प्राणी बोलवले बाहेर देशातून बाहेर देशातून कोणते रे कुत्र उंदरे सस पाली इथं भारतात भेटत नाही कधी आणि बाहेर देशातलं वेगवेगळे तिकडे विलायती इंट उंट बॉम्बला सिंह बरोबर गाढवं सगळे मोठे प्राणी आणले मोठे बोलून बरोबर मग काय लावलं तिकीट 400 रुपये तिकीट ठेवलं काय सांगू तुला काय पब्लिक यायचं एवढं मोठं गार्डन बघायचं ते वाघाला खिडकीतून बघायचं निघून जायचं शाबास पब्लिकच आहे ना आयला म्हणजे तिकीट जास्त झालं बरोबर आहे 400 तर 200 करावं 200 केलं तरी पब्लिक आहे ना शाबास आताच काय खरं नाही नाही आपण बरबाद होऊ बरोबर आहे तरी पब्लिक आहे ना मला माहिती नसेल लोकांना एक दिवस काय केलं काय रिक्षा लावला गावात फुकट ठेवलं फुकट गार्डन फिरायला फुकट लोकांना माहिती होत एवढी गर्दी पाय ठेवायला जागा नाही एवढी गार्डन मध्ये गर्दी झाली पाय ठेवायला जागा नाही मग रे विचार करीत बाहेर आलो असं जर चालू राहिलं तर बरोबर तुम्ही भीक पाहावं लागेल परत बरोबर आहे तुला माझी डोक्याने हुशार बाहेर आलो गेट होता गेट मोठं गेट घेतलं लावून आणि वाघ बी होते का दिले पब्लिक मध्ये म्हणलं चले जा अरे गडी लागले लोक इकडे तिकडे पळायला मी एक जण गेट पैसे आला गेट उघडा मग मी त्याला म्हणलं काय रे गेटच्या बाहेर येत असेल ना तर 800 रुपये तिकीट तुझ्या बापान धंदा केला होता असा तसे काय नाही सर माग बरं आम्हाला तुम्हाला कशासाठी बोलवले गाव क्षेत्र आहे तमाशा नाही बेलेला महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे तिथं जाऊ तमाशा पटला ते घेऊन येईल त्यासाठी आपले दोन मित्र गणेश वाडी पुणेकर आणि त्याला मुसा मास्टर रघुवीर खेळकर त्यांच्या घरी जाऊ त्यांना संग येऊन पुढं काय करायचं जी हाँ प्यारे दोस्तों आप लगाए बैठे हैं नजर के तीर जी हाँ आप लगाए बैठे हैं नजर के तीर हम आपके सामने उस कलाकार को पेश करने जा रहे हैं जिसे देखकर न रुकने दीजिएगा साथ Punch
ना रघुवीरचा मानाचा मुद्रा. आज माझे काका कैलासवासी संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रम 12 वर्ष म्हणजे तत्पूर्ती झालेली आहे या कार्यक्रमाची. आणि त्या कार्यक्रमाची सांगता करण्याचा योग माझ्या पदरात आलाय हे मी माझं परमभाग्य समजतो. कैलासवासी दत्ता महाडिक पुणेकर आणि कैलासवासी गुलाबराव बोरगावकर यांच्या मंगलस्मृती स्मानाचं वंदन करून बेलेतील ही सर्व तमासगीर मंडळी यांच्या मंगलस्मृती स्मानाचं वंदन करून तुम्हाला सर्वांना हे वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यशाचं जावो आणि पुढील वर्षी हा महोत्सव 8 दिवसाचा हो ही बेलेश्वराचरणी प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. माणसं बदलली, राहणीत बदलली, सगळं काही बदललं आणि मग तमाशाने आपली कूस का बदलू नये. दर 50 वर्षात तमाशाने आपली कूस बदललेली आहे. त्या पद्धतीनुसार आम्ही कलावंतांनी आपली कूस बदललेली आहे. परंतु हे एकमेव रंगमंच आहे की इथे मराठी कार्यक्रम सादर होतो. महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता परंतु तो काही कारणास्तव त्यांनी का रद्द केला, का बंद केला हे माहिती नाही. पण ती एक पर्वणी होती, ती बंद झाली. आता ही एवढीच एक पर्वणी राहिलेली आहे की जिच्यात मराठी लोककला आणि कलावंताचं कला कौशल्य पाहायला मिळतो तो हा रंगमंच. आणि या रंगमंचाची सेवा करताना मला खूप बरं वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या कलावंतांनाही खूप समाधान वाटतं. 4 दिवसापूर्वी माझा म्हणजे मी आता तंबूचा कार्यक्रम बंद केलेला आहे तिकिटावरचा. कारण तिकिटावरच्या कार्यक्रमाला मोबाईलमुळे अजिबात मार्केट राहिलेलं नाही. फक्त ओपन कार्यक्रमच मी करतोय आणि तो 15 दिवसाचा दौरा आटपून 4 दिवसापूर्वी माणसं घरी सोडली आणि त्याच्यातली निम्मी माणसं या कार्यक्रमाला बोलवली की जी मराठी कला साजरी करू शकतात. ती कलावंत मंडळी सगळे आलेली आहे. अर्धा संच या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा माझा संच आता तुमची सेवा करणार आहे. खूप महान कलावंत या रंगभूमीला पाय लावून गेलेत, तुमचं मनोरंजन करून गेलेत. मी मोबाईलवर बघत होतो, खूप सुंदर गायिका, खूप सुंदर गायक, खूप सुंदर सुरती मंडळी, वाद्य कलावंत, सोंगाडे यांची आताशबाजी खूप आनंदाने मी पाहिली, ऐकली आणि मला खूप समाधान झालं. यांच्यापुढं आता आपण काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडला. कारण माझा तमाशा संपूर्ण आधुनिकतेकडे झुकलेला आहे. कारण जशी रसिकांची मागणी तशी कलावंतांची पुरवणी, नाही तर तमाशाला माणसंच येणार नाही. परंतु आज या ठिकाणी आम्ही काही जुना आणि काही नवं असा संमिश्र कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करणार आहोत. परंतु हिंदी गाणं नाही, काही लोकगीतं, काही लावण्या, एखादा सवाल जबाब जे काही माझ्या स्मरणात आहे ती मी इथं सादर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सर्वजण मला भरभरून आशीर्वाद द्या, माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या ही विनंती करून कार्यक्रमाचं निवेदन आता तमाशा दृष्टीत निवेदन आलंय. परंतु बऱ्याच तमाशात ते निवेदन हिंदीमध्ये केलं जातं. पण आपला तमाशा असा आहे की ते निवेदन मराठीमध्ये होतं आणि तेच निवेदन करण्यासाठी तुम्हाला खेळवत ठेवण्यासाठी येत आहेत माझे दाजी आणि मंदाराणी यांचे मिस्टर राज खोल्लम. नमस्कार, राम राम, सुस्वागतम. प्रथमतः या ठिकाणी जमलेल्या सर्व रसिक मायबापांच्या चरणी आम्हा कलावंतांचा हा मानाचा मुजरा. काळजी करू नका, बऱ्याच जणांना असं वाटत असेल कार्यक्रमाचा निवेदक समोर आला याची बडबड आपल्याला किती वेळा ऐकावी लागणार. असं अजिबात होणार नाही मंडळी. कारण सुरुवात करणार आहोत तुम्हा सर्वांच्या आवडीच्या रंगारंग रंगबाजीला. त्या अगोदर तुम्हा सर्व मंडळींची शतशः धन्यवाद. मंडळी, तुम्ही आम्ही सर्वजण बघतो हल्लीचा काळ किती बदललाय. हल्ली मोठमोठ्या सिटीमधले मल्टिप्लेक्सेस थिएटर सुद्धा ओस पडायला लागली. कारण मंडळी मनोरंजन आपल्या हातात आलंय, आपल्या मोबाईलमध्ये. या बदललेल्या काळात देखील आजही ही महाराष्ट्राची लोककला आणि आम्ही कलावंत जिवंत आहोत ते केवळ आपल्या रसिकांच्या प्रेमामुळे. म्हणून मंडळी, नेहमी महाराष्ट्राच्या मराठमोळ्या कलेला हेच प्रेम द्या अशी विनंती आहे. आणि तुमच्या प्रेमासाठी या 4 ओळी मी रस्त्यात त्या तुमच्या समोर सादर करतो. ज्याला विद्येचे माहेरघर म्हणतात तो आमचा पुणे जिल्हा. ज्याला विद्येचे माहेरघर म्हणतात तो आमचा पुणे जिल्हा. शिवप्रभूंचा जन्म झाला तो पावन शिवनेरी किल्ला.
होऊन जाऊ दे. हा सुंदर बाई बघा. हा सुंदर बाई. किती पैसे झाले पैसे पैसे आता नेण्यासाठी पैसे जर कमी पडले आपण तुमच्या बायका विकू गावासाठी काही फरक नाही पडत. असंच कर आमच्या दोघांच्या बायका टाकू विकून तुझी बायको पाठव माझ्याकडे. आपला मित्र गणेश महाडिक पुणेकर गणेश महाडिक पुणेकर काय बरं चाललंय का रस्ते मुलं बाळ म्हातारा म्हातारी तुमचं गाव कोणतं म्हटले? सातबाराचा उतारा काढला आमची गाव कोणती सांग रे कोण आहे याचा त्याचा आजच्या महाराष्ट्राचा रवी बडे रवी तू काय तू अजून जिवंत आहे का? माझं पण इकडे यायला पाहिजे बाबा तशी म्हणा की जगी सर्व सुखी असा कोण की भिकारी म्हणा तू सोनू पाहिजे. अरे ज्यांनी घडविलं त्याचं नाव तुला ठाऊक नाही. जन्मात येऊन गेलीस काय काय केलं आजकाल माणसाने माणूस प्राणी वाईट मार्गात जायला लागला. माणसं व्यसन करतात. कोण गांजा पिते कोण दारू पिते कोण रंडीबाजी करतो कोण एडस मारायला लागले. चांगलं वागा. एक जुनी म्हण आहे ज्याला घरात किंमत त्याला गावात किंमत ज्याला गावात किंमत त्याला तालुक्यात किंमत ज्याला तालुक्यात किंमत त्याला जिल्ह्यात किंमत. कारण ही जी चार माणसामध्ये बसू चार माणसामध्ये उठवती ज्यांना गर्व करतो संपला मला कोणी खेडेगाव सोडा कोण माहित नाही का बॅनर लागले निवडून आलो ना. अरे आम्ही बॅनर बघितलं होते कोण आमदार झाला काय आमदार किरकोळ विषय नालायक बरोबर त्याच्या पुढं 1000 बघत नाही ते सुद्धा नाही. मुख्यमंत्री तो लई किरकोळ विषय आपल्याला त्याच्या पुढं प्रधानमंत्री नाही प्रधानमंत्री म्हणा. तू झालाय तरी कोण नाही ना शिपाई कोणी हाताने टाकी काय झालं शिपाई मला माहितीये का गावात फक्त शिपाईलाच किंमत असते. बघा तुम्ही गावात एखादा कार्यकर्ता पहिले कोण विचारतो गावात पाणी कोण सोडतो शाळा कोण उघडतो आहे का नाही काम शिपाई करतो याच्या बायकोला कोण शिपाई कोण झाले टाकी टोला एखादा तुमच्या घरी कोण येतो शिपाई येतो का नाही बाबा हसायला विनोद गावच्याली यात्रा बाई तमाशा जिवंत लोक रांगडी कलमाई तमाशा तो काय पिक्चर आहे का बरोबर ना आपल्या गावाला बाई तमाशा आणि आपल्याकडे नाही खायला पैसा त्याला कशाला पैसा लागतोय बेल्याच्या कडे नीट लागत तेवढं भेटून फुकट आता चर्चा घेऊन जा माझ्याकडून वाटलं तिकडे चर्चा करू आपल्याकडे पैसे माणूस कंपनीचे मालक कोण त्याला भूषण मास्टर रघुवीर खेडकर त्यांच्या घरी जाऊ त्यांना सगळं घेऊन तमाश ठरवायचो नक्की इथून भाटी लावणे ऐकलं पाहिजे मग त्यांच्या घरी जाऊ जायचं का चल
माझं काही झाडत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मला दम लागतो. बरोबर आहे. काहीतरी बोलायचं घोटाळा व्हायचा. बरोबर आहे. त्यापेक्षा तू जाऊन त्या बायांची बोल. बोलतो. त्या बायांची बोल. हा, बोलतो. त्यांना बोलता बोलता काही चुकलं. त्यांचं काही तुला काही चुकलं बरं. आणि बाया तर तुला मारायला धावल्या. घाबरू नको. येऊ नको. नाही. मी तर थांबणार नाही. हा, चांगला सोल पडून काढू सर. गावाचं पोरं घेऊन येतो ना. थांबतोय. आणि छो. असू द्या पोरांनो, खेळकरने आपल्या हातात दिले. बरं. त्या बायांसंग आपल्याला बोलायचंय. किती वेळ झाला त्या कार्यक्रम पाहतोय. त्या बाईने पैसे मागितले आणि आता जर त्या बाईने पैसे मागितले आणि तुमच्याकडे बुक खायला पैसा नाही तर आपण एक नाटक करू. त्या बायांना म्हणायचं आम्ही चित्रपट तयार करतोय, चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला पोरगी भेटेल का असं उलटी पार्टी करून म्युन्सिपाल्टीत तुटून देऊ. पहिले काम करतो मी त्या बाईला बोलून घेतो नंतर तू बोल. तिकडे काकू अरे बाया माणसं बघ तू काय म्हटलं पाहिजे ना. वजन बोलायचं असं. मॅडम केवढी मोठी म्हैस आली बाई माणूस पण माझ्या म्हैसमग गाणं होतंय म्हणलं गाण्यासारखी म्हैस कुठून आली. मी बोलतो नमस्ते नमस्कार नमस्ते नमस्कार. चालू द्या तर बरं एवढंच. पुढे काय आहे का नाही. कोण आहे तुम्ही? आम्ही चित्रपटाचे निर्माते बरं. आणि हे आमचे डायरेक्टर. मी डायरेक्टर. हा ते मध्ये स्टॉपच घेत नाही. डायरेक्टर बाई आम्ही चित्रपट तयार करतोय. चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला बाई मिळेल का. बाई मी चालेल का? अरे आम्हाला बाई पाहिजे. मी चालेल का? अरे बाई पाहिजे. बाई आम्हाला 18-19 वर्षाची मुलगी पाहिजे. मुली पाहिजे. हाय की मला मुली. मला एकेकाली बस खालची चिपली असतात बाईंच्या असं बोलतात. खालची चिठ्ठी असं एक दिन ठेवून बाई काय खालची केवढी मुलीचं नाव घ्या केवढी शान उठलं निष्ठित मुतलं नाही म्हणजे किती मुली हो. मला 3 मुली. 3 पण बाई तुमची भाषा इकडची वाटत नाही. मी इकडचं नाही हो. मी करे नाटक. करे नाटक. लैला घातली काय चक्कर. तुमचं नाव काय. माझं नाव मुथवल्ली. कळलं का तुला. तिला कोणतरी मुतवली. मुक्तवल्ली अरे कर्नाटकातलं नाव आहे मुक्तवल्ली. असं आहे काय. बरं मुतवली तर मुतवली. नवऱ्याचं नाव कोतपल्ली. आडनाव काळपुडी शेट्ट. परत सांगा. माझं नाव मुथवल्ली. नवऱ्याचं कोतपल्ली. आडनाव काळपुडी शेट्ट. आता काढतो की काढता. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कर्नाटकी अण्णा. इल्ले अण्णा. 35 वर्ष झाली की आपल्या गेल्याचं. अव्वा काय नाव असतं यांना? माझं नाव आचर गोंडा कचर गोंडा गोंडा पाणी. परत आचर गोंडा कचर गोंडा गोंडा पाणी. मुक्कामा बेंबवडे. पोस्ट. केस नंद. तालुका. मांडव गणा. जिल्हा. गणेश पाहिलं का रे. खेळकरचं खुट्टन बाईचं शब्द काय म्हटलं का तिची चक्करवाली. जिल्हा काय म्हणे बुलढाणा. कसं काय यानं केलं. ते काय झाला तुमच्या महाराष्ट्रातलं माणसं होय. केलं की होते ना मला काय गरवारा म्हणतो मी. त्या बायला का तिचं नाव किती हौशी आहे. तिला घरावर ठेवलं. अरे गरवार गरवार म्हणजे दाबण. बरं मग आलं किंवा त्याला बघत पण हे डायरेक्टर लईच मोठं असतं किंवा तुमचं महाराष्ट्र म्हणतो मी. हे बाई हे आमचं एवढं मोठं असतं तुम्ही कधी बघितलं रे. महाराष्ट्र म्हणतो मी. डायरेक्टरचं एकट्याच मोठं ना आमच्या पायथ्याने कापून टाकले. आमच्या काय गाव महाराष्ट्रात नाही का. महाराष्ट्रात म्हणतो मी. मुली बघायच्या 1 नंबर मुलगी. 1 नंबर मुलगी. बोलू बाई करोना.
नाही आम्हाला जर म्हणत आलं नाव घ्यायचं तर मग करू ना. करू ना. काय म्हणले तुम्ही? करोना. का बरं? मी म्हटलं पुढे तोंड घालतोय दुसरी पोरगी. नाही आवडली. 2 नंबरची पोरगी. बाई करू नका. काय ना विचा करू नका. काय म्हणली? करू नका. माझं बी नाव बाय. करी. तू करी आणि आम्ही सगळे नुसते पोगी. बाई काय नाव आहे तुझं? करू नका. तुला शाळा शिकायची? हो. मी शिकवलं तर चालेल? काय? शाळा तुला सोचल ना? काय? म्हणजे माझी कवाय डेंजर असतं. सरळ उभी राहा. पायापासून सुरुवात. पाय असे जवळ असले की विश्राम आणि लांब गेले की सावधान. विश्राम सावधान. हे बघरे थोडं फाकाव ना. पाय लांब कर ना थोडे. पाय लांब कर म्हण. विश्राम. आता हात. 1 2 3 4 5 6 प्रश्न विचारू का? विचारा की हो. तुमचा कारखाना बिघडलाय का? मशीन मध्ये काय फॉल्ट आहे? काय झालं हो? एक सुद्धा झाडाची पोरगी बाहेर येत नाही. कुठून ना? घरातून ना. 3 नंबरची पोरगी. चांगली. लई भारी मॉडेल. बाई पुदिना. पुदिना. असं करून ठेवलं ते काय झालं? ही माझ्या पोटात होती ना, तेव्हा पुदिन्याची चटणी लई खाल्ली असती बघ मी. म्हणून हा पुदिना बाहेर आला होय. हातात काय शेंगदाणा गुंतलाय काय? पोरगी पसंत. आवडली पुदिना. आपण चित्रपटचा निर्माता तो इडली सांबर डोसा. आपकी खिदमत में पुदीना पेश है. छोटा पुदीना, मोठा पुदीना, खाता का पुदीना. काय म्हणजे तिचं तोंड तरी बंद होईल. हा पुदिना तिला विचार असे केस मला पाहिजे म्हणून. बजाबजा तुमचा सूर्यवंशी. सूर्यवंशी किती हिरो आहेत? एकच आहे. एक हिरो आहे. मग आणि याकडे काय म्हणणार हा? काय म्हणणार? काय म्हणणार? आपण जरा किती काय पोत रे. एखाद्या तुला भागाड होईल आपले इंचोप्लास्ट झाले आता. नाही जमायचं. एक हिरो असला ना पिक्चर छोटा होतो. लय मोठे हिरो असले का पिक्चर असा मोठा होतो. छोट्यापासून सुरुवात कर. मला माहिती तो छोटा हिरो आहे. लाईट साऊंड ऍक्शन.
लोकांचा गैरसमज होईल ना. अरे नाही झुके काय नाही साला. मी झुके काय नाही साला. आज दर्शित हात होते मला साला. काय का काय झालं का माझा सगळा मोसम निघून जातो. अरे कर की रे पटापटा. ते पिक्चरचं शी ना. तुझा जरा तर रोज अरे मग तू काही करतच नाहीस रे. नाही वाटत त्याच्यात तो मासा. 500 पावरची गोळीच खोलू. उदिनाला वारा घालतो. अण्णा कुठे ताबडतोब मोठा खाणार पुदीना वाळत घातला पाहिजे. सर्वांच्या आवडीच्या गीत आणि संगीताकडे. खरं तर मंडळी हल्ली
आमच्याकडे बी गाय होते मग माणिकचा मुलगा म्हणजे बाई एक वाक्य होत ज्या दिशेला माझं पोट फिरल त्या दिशेला माझं पोरग पाहिजे नमस्कार तमाशा मंडळ तुमचं का मंडळ हा मंडळ माडूकर ते आमचे मालक खेडकर ओळख नाही का तुम्ही कपडे गेले का बापरे अध्यक्ष आता मोठं पद मिळलं महिला राहणार संघटनेचं महिला बचत गट संघटना 3 दिवसामध्ये भरपूर झाले अण्णाची गाणी पण एक आठवण काही माझं काय मत आहे माहिती का तू त्या बाईला गोष्ट कर बोलतो तू जर काही म्हणलास तर त्या बाईला बरं वाटत आणि माडी काकाचंच गाणं म्हण तर त्या बाईला बरं वाटत नाही तर तिला बरं वाटणार माडी काकाचं कोणतं गाणं माहिती का तुला अरे माडी काकाचं गाणं खेडकर खाली खाली नाही खाली नाही जाणार बाबा हे मोठं होय खाली नाही जाणार भाऊ खाली खाली नाही खाली नाही मी खाली वर बोलणार पण खाली नाही बोलणार खाली झाडं लावलेली आहेत, मी कशाला जाऊ तिथं? अरे खाली काय चटी सुटून गेली खाली काय बघतो आता इकडे या तरी थंडी जास्त होती म्हणून वाचला त्याचं काय झालं असं तुम्हाला ऐकायचं अण्णाची आठवण म्हणून एक शॉर्टकट कोड करा ऐकायचं मला ऐका हायब्रिड ज्वारी हायब्रिड बाजरी हायब्रिड ज्वारी हायब्रिड बाजरी अन्न पौष्टिक नाही राहिलं जर्शी शिरी जर्शी गाई दूध निसपून पाहिलं गेलं असली करलं गेलं असली करलं